अहमदाबादमधल्या अपघातामध्ये जवळपास 265 जणांचा मृत्यू झाला आणि या मृतांची ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत 185 जणांची डीएनए चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतरच मृतदेह हे त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले जात आहेत। अहमदाबादमधल्या या अपघातात 265 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। जवळपास 185हून अधिक जणांची डीएनए चाचणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आता मी ज्या ठिकाणी डीएनए चाचणी केली जाते, ज्या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट केले जात आहेत त्या सेंटरवर आहे आणि या ठिकाणीच खऱ्या अर्थानं चाचणी जी आहे ती केली जाते आहे आणि आत्तापर्यंत नेमके कशा पद्धतीने चाचणी केली जाते याची माहिती जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी संपर्क करण्यासाठी नंबर देखील दिलेला आहे आणि नातेवाईक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। नातेवाईकांची एकदा चाचणी झाली की ओळख पटल्यानंतर मृत जे आहे तो ताब्यात दिला जातोय आणि याच भागात आपण जर बघितलं असेल तर इथे लॅब टेस्टिंग आहे, नातेवाईकांचं ब्लड सॅम्पल घेतलं जात आहे आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी खऱ्या अर्थाने सॅम्पल जे आहे ते घेतलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे डॉक्टर देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि इथले अधिकारी देखील या ठिकाणी बसलेले आहेत। आरोग्य मंत्र्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली। आत्तापर्यंत नेमके किती सॅम्पल घेण्यात आलेले आहे, किती जणांची टेस्ट झालेली आहे याची माहिती जी आहे ती घेतलेली आहे। सर, अब तक कितने लोगों का टेस्ट हुआ है सर? 204 लोगों का हुआ है, 242 में से, और अभी जो भी बाकी है शायद फॉरेन से जो आने वाले हैं उनका इंतजार है। प्रक्रिया क्या कर रहे हो यहाँ पे जो भी रिलेटिव्स आते हैं उनका डीएनए टेस्ट करते हैं, उनका ब्लड सैंपल लेके उसका डीएनए टेस्ट होता है और कंप्यूटर में डाल के उनको लेबोरेटरी में भेजी जाती है। उनका एड्रेस लेते हैं और जो डेड बॉडी है वहाँ टैग रखी है उसमें से सैंपल लेके उसका कंपेयर करेंगे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर जवळपास 204 जणांचे डीएनए टेस्ट जे आहेत ते झालेले आहेत आणि या ठिकाणी एक डॉक्टरची टीम तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर डीएनए चाचणी झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह जो आहे तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातोय। कॅमेरा पर्सन मनोजसह सुशांत कुडाली न्यूज, अहमदाबाद।